नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, एक महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर 16 एप्रिल 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षक पदाचा 178 पदांचा निकाल जाहीर झालेला आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी कधी असणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। तर बीएमसी ने याबाबत एक सूचना प्रसारित केलेली आहे। तर ही सूचना नक्की काय आहे ते आपण सविस्तर बघू। तर ज्या उमेदवारांची निरीक्षक पदाकरिताच्या निवड यादीमध्ये नावे आलेली आहेत त्या उमेदवारांना आता पुढील कागदपत्र पडताळणी करता 29 एप्रिल 2025 रोजी मुंबई पब्लिक स्कूल महापालिका शाळा एस ब्रिज जवळ नामजोशी मार्ग भायखळा पश्चिम मुंबई 400011 येथे हजर राहायचे आहे। तर हे उपस्थित राहायचे टाइम टेबल तुम्ही नीट बघून घ्या आणि तुमचे तात्पुरत्या निवड यादीतील क्रमांकानुसार सांगितलेल्या वेळेत तुम्हाला हजर राहायचे। तर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। पण या 10 ते 6 मध्ये तुमच्या वेळेतच तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचे आहे। त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे येथे एक नमुना अर्ज तुमच्यासाठी दिलेला आहे। तो नमुना अर्ज तुम्हाला संपूर्ण माहिती भरून सांगितलेल्या वेळेत हजर राहायचे आहे। मित्रांनो, सदर सूचनेची व नमुना अर्जाची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे। ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। तर नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला पडताळणीच्या दिवशी सोबत न्यायचे आहेत हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम बघण्यापूर्वी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत ते आपण बघू। तर सगळ्यात पहिले माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषयाचा उत्तीर्ण झालेले गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्क लिस्ट आणि पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर मराठी व इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर संगणक विषयक MSc किंवा तत्सम प्रमाणपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते सादर करायचे आहेत। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, त्यानंतर समांतर आरक्षणांतर्गत कोणाची निवड झाली असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर अज व अज प्रवर्गातील उमेदवार सोडून बाकीच्या उमेदवारांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅझेट प्रमाणपत्र, त्यानंतर कोणाची दिव्यांग आरक्षणांतर्गत निवड झाली असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर काही उमेदवार हे सध्या कुठे नोकरी करीत असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे पोलीस एनओसी मिळण्याकरता मुंबई व मुंबई उपनगरीय जिल्हा वगळून इतर सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाचा पत्ता सोबत न्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की वरील सर्व मूळ प्रमाणपत्र आणि त्यांचे ट्रू कॉपी केलेले 3 सेट तुम्हाला सोबत न्यायचे आहेत। आणि जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून तुमच्या शंकेचे निरसन करू शकता। तर मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।